बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने, बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने, आज टाय कोट घालूनी, मी टाय कोट घालूनी चाललो विमानात. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. नमोबुद्धाय जय भीम. आज 25 डिसेंबर म्हणजेच आजच्याच दिनी 25 डिसेंबर 1927 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती जाळली व या सर्व भारत भूमीवरती एक भूकंप आला. तर बघा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथप्रेमी होते. त्यांनी ज्या वेळेस पुस्तक वाचायला सुरुवात केली तर दिवस रात्र त्यांना कळाली नाही. ग्रंथप्रेमी किंवा ग्रंथप्रेमींनी हा ग्रंथ का जाळला आणि हा किती भयानक असेल याचा आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. ज्या महामानवाने स्वतःसाठी घर बांधले व त्या घराला पुस्तकालय असं नाव दिलं, म्हणजे ते राजगृह, त्या राजगृहामध्ये आज जाऊन जर बघसाल तर 52,000 असा जो ग्रंथ आहे त्याचा संग्रह आहे. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक चालतं फिरतं विश्वविद्यालय होते. त्यांना कोणतं पुस्तक कुठं ठेवलेलं होतं हे माहिती होतं आणि त्याच ग्रंथप्रेमींनी जर मनुस्मृतीचं दहन केलं असेल तर बघा किती घाण आणि किती असं नीच ज्याला म्हणता येईल असे ती मनुस्मृती होईल. ज्या मनुस्मृतीने महिलांना कोणत्याच ठिकाणी कशाचाच पदभार किंवा कशाचाच पदभार स्वीकारू दिला नाही. अशा मनुस्मृतीचं ज्यावेळेस दहन केलं त्यावेळेस या भारतातील सर्व जाती पिढीतल्या ज्या महिला आहेत त्यांना स्वातंत्र्य मिळालं. ते स्वातंत्र्य मिळून आज 70-72 वर्ष झाले. म्हणजे ते स्वातंत्र्य म्हणजे संविधान रूपी भारतीय संविधान जे कवच महिलांना बाबासाहेबांनी दिलं. त्या कवचाचं महिलांना खूप असं अभिमान पाहिजे. त्या कुठं नोकरीला जात असतील किंवा काही कामं उद्योगाला जात असतील तर सर्वप्रथम जिथे कुठं बाबासाहेबांचा त्यांना महामानवांचा पुतळा दिसला त्या ठिकाणी त्यांनी त्रिवार वंदन करायचं आहे आणि मग पुढे कामाला जायचं आहे. कारण त्यांना जो अभिमान स्वाभिमान जो दिलेला आहे तो बाबासाहेबांनी दिलेला आहे, बाबासाहेबांच्या संविधानानं दिलेला आहे. मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी जे कार्य केले आहे ते खरोच एक खूप असं प्रगतशील कार्य आहे. ज्या मनुस्मृतीनं आतापर्यंत 5,000 वर्षापासून महिलांना कोणत्याच स्वातंत्र्य दिलं नाही. त्या स्वातंत्र्यापायी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल ज्यावेळेस मध्ये मांडलं त्यावेळेस यांच्याच नेत्यांनी ते गोलमेज परिषदेमध्ये आपल्या संसदेमध्ये पारित न केलं. म्हणून त्याच ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्रीचं पद हे थोडकवून लावलं आणि महिलांना न्याय हक्कासाठी भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद करून ठेवली की पिढ्यानं पिढ्या हजारो पिढ्या येतील तरी बाबासाहेबांचे उपकार ह्या महिला वर्ग फेडू शकत नाही. कोणत्याही जाती वर्ण व्यवस्थेची महिला असो त्यांनी बाबासाहेबाचं यथोनात असं त्रिवार वंदन करायचं आहे. ज्या बाबासाहेबांनी महिलांना स्वतः अहोरात्र जागून अधिकार दिलेले आहे. मग त्या कोणत्याही जाती धर्माच्या असो. आजच्या महिला तर इतक्या शिकलेल्या आहे आणि त्या बाबासाहेबांना विसरून जाऊन राहिलेल्या. त्या महिलांना मी सांगू इच्छितो की मनुस्मृतीचं तुम्ही एकदा वाचन करा जर तुमच्याकडे उपलब्ध होत असेल आणि मग पहा की बाबासाहेबांनी तुमच्यावर किती अनंत उपकार केलेले आहेत. अशा या महामानवास आजच्या मनुस्मृतीच्या जे जाळलेलं आहे किंवा जे दहन केलेलं आहे खरोच बाबासाहेबांनी तो विचार घेतला. खूप असं त्यांचं मी या भारताच्या भूमीवरील महिलांना स्वातंत्र्य देऊन एक महिलांवर खूप असं बाबासाहेबांनी अनंत उपकार केलेले आहे. अशा या महामानवास आजच्या दिनी त्रिवार वंदन करतो. नमोबुद्धाय जय भीम. इथे काही महिला उपासका महिला वर्ग उपस्थित आहे त्यांच्या मी प्रतिक्रिया घेणार आहे. तसेच काही तरुण वर्ग आहे की ज्यांच्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्यांना आज काय काय घडलेले आहे, मनस्मृती दहन केल्यामुळे महिलांना काय मिळालेलं आहे याचा यथोचित मी आता प्रतिक्रिया घेणार आहे. तोपर्यंत आपण सर्वांनी पाहत राहा. सोन लटाया चला चला ग सोन लटाया जाऊ आज पहाटे त्या नाग नदीच्या काठी, नाग नदीच्या काठी, नाग नदीचे निर्मळ पाणी, निर्मळ पाणी, भीम सख्याची मंजुळ गाणी, मंजुळ गाणी, निकीबाईनं केली दाटी, केली दाटी, निकीबाईनं केली दाटी, केली
दाटी त्या भीम जयंतीसाठी त्या नाग नदीच्या काठी दहन केली, संविधान दिलं आमच्या बापानं. या संविधान सारखं जगामध्ये कुठलाच काही नाही. एक दयेचा खरा होता भीमराव कोयनूर हिरा, एक दयाचा कोयनूर हिरा, भीमराव कोयनूर हिरा. ज्ञानाच्या शक्तीनं फिरवले जगभोवती गरगरा, ज्ञानाच्या शक्तीनं फिरवले जगभोवती गरगरा. असा दयाळू भीमराव माझा सांभाळली आटिळ, असा दयाळू भीमराव माझा सांभाळली आटिळ. गांधी जीवाचं माझ्या भीमानं पुण्यात जीवदान दिलं, गांधी जीवाचं माझ्या भीमानं पुण्यात जीवदान दिलं. आमचे हक्क आम्हा मिळावे नको आम्हाला भिक. बाबासाहेबांचा विजय असो. पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. चांदाची चांदणी येऊन खाली, वारा भीमाला घाली. चांदाची चांदणी येऊन खाली, वारा भीमाला घाली. सफेद साडी व सफेद कंचोळी, घेऊन आली हो गगनाची होळी. स्फूर्तीनं जे दिलं नाही ते आमच्या भारत संविधानानं दिलं. जय भीम, जय संविधान. हिंदवी संस्थाचे स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात स्त्रियांना जशी मुभा होती, जशी स्त्रिया राहत होत्या, फिरत होत्या, स्वातंत्र्य होतं, ते स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून कायदेशीररित्या या स्त्रियांना बहाल केलेलं आहे. त्याच्यामुळे मनुस्मृती दहन दिवस जो आज सर्व म्हणजे फक्त बौद्ध बांधव साजरा करताना दिसत असून हा प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य की त्याने हा दिवस साजरा केलेला पाहिजे, की त्या मनुचे जाचक कायदे लाथाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्त्रियांना आज स्वातंत्र्य दिले त्याबद्दल आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कायमच ऋणी आहोत. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकासाठी एक मकान बांधू शकतात. त्यांनी पुस्तक का जाळलं त्याच्या मागे काही ना काही कारण असेल, तेव्हाच जाळलं नाही. जय भीम, जय संविधान. मनुस्मृती दिवस बाबासाहेबांचा विजय असो. जय भीम, जय संविधान. आज 25 डिसेंबर मनुस्मृती दिवस. बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्याला सांगितलं आहे की सर्वात प्रथम महिलांना सगळ्यांना मतदानाचा हक्क दिला आहे. मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं होतं की फक्त मुलींना चूल आणि मूल ह्यापर्यंतच मर्यादित असावं. बाबासाहेबांनी संविधान लिहून आपल्याला सगळ्यांना एक समानतेचा हक्क दिला आहे. जय भीम, जय संविधान. सात पिढ्याला खाण्या इतकं, सात पिढ्याला खाण्या इतकं कमवून ठेवलंय पाठी. दान भीमाच घेण्यासाठी माझी अपोरी पडती ओटी. दान भीमाच घेण्यासाठी माझी अपोरी पडती ओटी. सात पिढ्याला खाण्या इतकं, सात पिढ्याला खाण्या इतकं कमवून ठेवलंय पाठी. दान भीमाच घेण्यासाठी माझी अपोरी पडती ओटी. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. आज 25 डिसेंबर म्हणजेच मनुस्मृती दहन दिन, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर बांधलं, पुस्तक जे प्रेमी होते त्यांनीच हे पुस्तक जाळलं, ते म्हणजे मनुस्मृती. तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक जाळलं ते एवढं घातक होतं की महिलांना प्रगती करण्याची, कुठं स्वातंत्र्य जगण्याची संधी देत नव्हतं. मनुस्मृती हे असं पुस्तक होतं ज्यांनी महिलांना सती प्रथा अशा वेगवेगळ्या ह्याच्यात बांधून ठेवलेलं होतं. परंतु संविधानाने आपल्याला सगळे हक्क दिले, सती प्रथा संपवली आणि हिंदू कोडबिल महिलांसाठी खोललं. त्यांनाच संविधान रूपी कवच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देऊन गेले आणि सांगून गेले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. महिलांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रगती करण्यासाठी, स्वातंत्र्य जगण्यासाठी संधी देऊन गेले. ते फक्त संविधानामुळे. त्यांचे अनंत उपकार आहे, ते आपण कधी फेडू शकत नाही. जय भीम, जय संविधान. नमो बुद्धाय. जय भीम.
आज मनुस्मृती दिवस दहन. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती दहन केलेली आहे. महिलांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळात मनुस्मृती दहन म्हणजे महिलाचे पती वारले की त्यांना त्या दहनात लोटून द्यायचे, त्यांचं मुंडन करायचे आणि त्या महिलांना जगण्याचा अधिकार नव्हता. कारण ते मनुस्मृती अशीच होती की महिलांची टक्कल करून त्यांच्या वापर करून घ्यायचा न केलेला समजा. साहेबांनी मनुस्मृती हे ग्रंथ दहन केलेला आहे आणि बाबासाहेबांनी महिलांसाठी खूप अभिमानाची गोष्ट ही अशी आहे की आज कलेक्टर, SP आणि राष्ट्रपती, डॉक्टर, वकील हे अशा महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे. यासाठी बाबासाहेबांनी संविधान दिवस दिले आपल्याला आणि त्या 1950 पासून आपल्याला रुजू झालेले आहे. तर महिलांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की मनुस्मृती हे दहन केलेले असून आज महिला खूप आपल्या स्वतः जगू शकतात, दुसऱ्याच्या भरोश्यावर जगू शकत नाही. दिला कायद्याचा दणका, दिला कायद्याचा दणका, जग सोडाया लावलं भीमरायानं रूढीला, जग सोडाया लावलं भीमरायानं रूढीला, जग सोडाया लावलं. जय भीम. थांबा हो थांबा गाडीवाले दादा, बाळ एकटा मी, भिवा माझे नाव, राहिले फार दूर माझे गाव, गाडीत घ्या हो मला भीमाला, गाडीत घ्या हो मला. मनुस्मृती दिन, दहन दिन. जय संविधान. जय भीम. सर्वप्रथम जय भीम, जय भीम, जय भीम. 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती दहन दिवस. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे कवच हेच. आज रोजी महिलांचे व भारताचे महत्त्वाचा श्वास आहे. महिलांना स्वातंत्र्य दिले ते संविधानाने. मनुस्मृतीने जे अनेक अशा महिलांना बंदी करून ठेवले. आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जे महिलांचे स्वातंत्र्य आहे ते फक्त भारतीय संविधानाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार महिलांवर केलेच केले. अशा महामानवांना अभिवादन. जय भीम. जय भीम. आज 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती दहन झालेला आहे. आज मनुस्मृती दिन. बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केली म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला, स्वातंत्र्य मिळालं. जर मनुस्मृती दहन नसती केली, संविधान दिलं नसतं तर आज चूल आणि मूल ही दोनच गोष्टी महिलांवर असत्या. खूप अत्याचार सहन केला असता. अनंत उपकार असे बाबासाहेबांचे महिलांवर आहे. जर बाबासाहेबांनी संविधान दिलं नसतं तर आज गल्ली ते दिल्लीपर्यंत बाईचा आवाज गेला नसता, महिलांचा आवाज गेला नसता. आज राष्ट्रपती, सरपंच, अंगणवाडी कार्यकर्ता, कलेक्टर, DSP, पोलीस अधिकारी हे सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांचं संविधानामुळे हे सगळे अधिकार महिलांना मिळाले. स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळाला. डिसेंबर मनुस्मृती दहन. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करते आणि थांबते. माझ्या दलित बांधवानो, रंजल्यानो आणि गाजल्यानो, देईन तुम्हाला करून मी खुले, देईन तुम्हाला करून मी खुले, काळा राम मंदिर चौदारचे तळे. बाबासाहेबाचा इतिहास हो. जय भीम, जय संविधान. भारतीय संविधान. मनुस्मृती दहन दिवस. ज्या महिला शोषित पीडित होते, ज्यांना की म्हणजे पतीचं जेव्हा त्यांचं निधन व्हायचं तेव्हा त्यांना त्याच्या चितेवरती जायला लागायचं, त्यांना गुंगीचं औषध देऊन त्या चितेवरती बसवायला लागायचं. इतकी बिकट परिस्थिती होती, त्याला आपण सतीप्रथा म्हणू. त्या सतीप्रथेसारख्या ज्याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान देऊन मुक्त केलं. आणि रायगडाच्या पायथ्याशी त्यांनी म्हणून असं आहे की ज्या
ज्या मनुस्मृतीने छत्रपती श्री 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 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती रायगडाच्या पायथ्याशी जाळून गुलामीच्या बेड्यातून आपल्या सारख्यांना मुक्त केलं आणि डॉक्टर विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. सकलं विज्जं विदुरयानं देवरूपं सुजीवं विमलचक्षु गभीरघोषं घोरवन्नं सुकायं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेमं विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. सोनलटाया चला चला ग सोनलटाया जाऊ आज पहाटे त्या नाग नदीच्या काठी, त्या नाग नदीच्या काठी. नाग नदीचे निर्मळ पाणी, निर्मळ पाणी. भीम सख्याची मंजुळ गाणी, मंजुळ गाणी. लेकी बाळीनं केली दाटी, केली दाटी. लेकी बाळीनं केली दाटी, केली दाटी. त्या भीम जयंतीसाठी त्या नाग नदीच्या काठी. अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चॅनल.